हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्वराज्य इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 10वीचं एक चॅप्टर चालू केलेलं आहे. स्टेट बोर्डचं याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये आपण ऑलरेडी काल बेसिक पार्ट पाहिला होता. आज आपल्याला काय करायचं आहे, जो प्रॅक्टिस सेट 6.1 आहे त्यामधले जे काही पहिले 5 क्वेश्चन्स आहेत ते पहिले 5 क्वेश्चन्स आपण खूप डीपली एकदम हळूवारपणे तुम्हाला समजतील अशा लँग्वेजमध्ये आपण त्याला काय करणार आहे, मगअप करणार आहे किंवा पाहणार आहे आपण विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता इथे क्वेश्चन दिला फर्स्ट नंबरला. काय दिला, पहिला क्वेश्चन पाहून घ्या. पहिल्याचं आन्सर, पहिल्याचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे ना. तर पहिल्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट केलं जातं हे आपण इथे पाहणार आहे. तर मला सांगा काय घेऊन आहे सोल्युशन मध्ये. बघा वर इथे पटकन सर सोल्युशन मध्ये काय घेऊन आहे मला. सर साइन थीटा इज इक्वल टू काय क्वेश्चन दिला 7/25. काय दिला क्वेश्चन मला सांगा पटकन. 7/25. काय फाइंड आउट करायचं मला फाइंड आउट करायचं कॉस थीटा आणि टॅन थीटा या दोन कंडिशन्स मला काय करायच्या मुलांनो, फाइंड आउट करायच्या. तर सिंपल मुद्दा आहे. आपण इथे काय करणार, याला दोन मेथडनी सॉल्व्ह केला जातं, पण एक जी आपण 10th लेवलला आहे ज्या मेथडचा वापर तिचा आपण वापर करणार आहे. इथे मी यूज करतो बाय बेटा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. कोणाचा वापर करतो आपण इथे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. इथे आपण यूज करू बेटा बाय युजिंग फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सर मी पहिल्या आयडेंटिटीचा काय करतो, वापर करतो. काय होती बाळांनो पहिली आयडेंटिटी, मला सांगा बरं पटकन. ती अशी होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू 1 असे बाळांनो. ठीक आहे ना. आणि मला फाइंड आउट काय करायचं, मला कॉस काढायचं. मग आपण काय करणार, साइनला ट्रान्सफर करतो बेटा या साइडला. तर काय होईल बेटा, साइनला ट्रान्सफर केल्याच्या नंतर बघा हा जो साइन आहे साइनला या साइडला ट्रान्सफर करतो. या प्लस साइनचा काय होणार, इकडे मायनस साइन म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अशी व्हॅल्यू बनेल. इथे काय राहिला मला सांगा, इथे राहिला आपल्याकडे कॉस स्क्वेअर थीटा अशी व्हॅल्यू राहिली बेटा. इथे काहीच नाही, ही व्हॅल्यू काय करू आपण याच्यामध्ये पुट अप करूया. साइनची जी व्हॅल्यू आहे 7/25 याला इथे सबस्टिट्यूट करणार आपण. काय व्हॅल्यू भेटते मला सांगा. सर इथे भेटणारी व्हॅल्यू cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइनची व्हॅल्यू किती बेटा 7 त्याला अपॉन मध्ये 25 याला लिहितो मी असा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे स्क्वेअर असल्यामुळे नंबरचं आपण काय करायचं काम पडलं, स्क्वेअर करायचं काम पडलं. काय व्हॅल्यू भेटते मला सांगा. तर cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय भेटणार बेटा इथे व्हॅल्यू 1 मायनस या 7चा स्क्वेअर 49 आणि बाळांनो हा जो 5 आहे या 5चा स्क्वेअर 625 ही भेटली मला याच्यामध्ये कंडिशन्स. आता काय करू, याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करूयात बेटा. ठीक आहे ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा तारपा गुणाकार करून याला सॉल्व्ह करूयात बाळांनो. काय व्हॅल्यू भेटते सांगा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है, सबका मालिक एक, याच्या अपॉन मध्ये 1 लिहूया. याला क्रॉस मल्टिप्लाय करा 625 मायनस 49 इंटू 1 आन्सर भेटलं 49 याला अपॉन मध्ये 625 अशी भेटली मला याच्यामध्ये असणारी कंडिशन्स. चालेल बेटा. आता काय करू आपण, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 मधनं 49 मायनस जर केले तर आन्सर राहतो बेटा आपल्याकडे 576 त्याला अपॉन मध्ये 625. टेकिंग अ स्क्वेअर रूट, इथे स्क्वेअर रूट घेऊयात आपण. जर मी याचं स्क्वेअर रूट घेतलं आन्सर किती भेटतं पाहून घ्या. सर cos थीटा इज इक्वल टू हा 576 24चा स्क्वेअर असतो आणि 625 हा 25चा स्क्वेअर आहे बेटा. म्हणजे यावरून मला cos इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली, तर मला cos ची व्हॅल्यू भेटली ती किती भेटली मला सांगा 24/25. आता नाव cos तर भेटला मला, आता कोण काढतं, tan काढायचा होता. ठीक आहे ना. तर मला सांगा tan इज इक्वल टू रेशो काय असतो बेटा, तर tan इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा असा रेशो असतो. तर यावरून मला सांगा tan इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin हियर. साइनची व्हॅल्यू काय होत्या वाढली, साइनची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. किती दिली होती मला सांगा. सर 7/25 त्याला अपॉन मध्ये cos किती भेटला 24/25 25 गेट कॅन्सल. तर tan इज इक्वल टू आन्सर किती भेटलं मला 7/24. मग जे मला पहिल्यामध्ये व्हॅल्यू काढायला सांगितली होती, काय सांगितली होती, cos ची आणि tan ची, तर ही माझी cos ची व्हॅल्यू भेटली, ही माझी tan ची व्हॅल्यू भेटली बेटा. अशा पद्धतीनं या क्वेश्चनला काय केलं जातं, सॉल्व्ह केलं जातं. एकदम इझी पीझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना. सोप्पा एकदम चिमणीचा खोप्पा आहे. ताण घेऊ नका, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत बाळांनो. आणि मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचंच नाही. चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. सेकंड नंबरच्या क्वेश्चनचं सोल्युशन. सर सेकंड क्वेश्चन, सेकंड मध्ये काय गिवन आहे मला सांगा पटकन. सर सेकंड मध्ये आम्हाला tan ची व्हॅल्यू गिवन आहे
tan थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू किती गिवन आहे 3 त्याला अपॉन मध्ये 4. कोण काढायचं आहे सेक आणि कॉस काढायचा. मग इथे आपण काय करणार बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे ना, बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मी वापर करतो. कोणत्या आयडेंटिटीचा बाळांनो तर सेकंड नंबरच्या आयडेंटिटीचा वापर करणार आहे ज्यामध्ये टॅनचा यूज होतो. काय होती प्रॉपर्टी मला सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा अशी व्हॅल्यू होती. आता बबड्यांनो मला सांगा 1 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन हियर तर 3 अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. यावरनं मला सांगा 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 होतो आणि 4 चा स्क्वेअर 16 होतो इज इक्वल टू व्हॅल्यू सेक स्क्वेअर थिटा. याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करू आपण. सेकला अगोदर लिहितो 16 1 16 16 आणि 9 किती झाले बेटा इथे 25 अपॉन 16. 16 1 16 केला प्लस 9 केलं 25 अपॉन 16 भेटला. टेकिंग अ स्क्वेअर रूट घ्या बेटा याचं तर काय भेटली व्हॅल्यू सेक थिटा इज इक्वल टू 5. 25 चा रूट मला 5 भेटतो आणि 16 चा रूट मला 4 भेटतो. इथे किती भेटली व्हॅल्यू मला सेक इज इक्वल टू 5 अपॉन 4. सेक भेटली. आता मला कॉस काढायचा होता. कोण काढायचा मला कॉस. आता इथे यूज करू आपण रेसिप्रोकलचा. रेसिप्रोकल काय असतो मला सांगा पटकन सर रेसिप्रोकलचा मी वापर करतो. कोण काढायचा मला कॉस तर कॉस थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 1 अपॉन सेक थिटा. यावरनं मला सांगा कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक. सेकची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडं 5 त्याला अपॉन मध्ये 4 याला पलटी मारतो वर तर यावरनं मला सांगा कॉस इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू पलटी मारलं तर आन्सर किती भेटलं मला इथे 5 अपॉन 4 हे भेटलं मला इथे आन्सर. ठीक आहे तर ही भेटली मला सेकची व्हॅल्यू ही भेटली मला कॉसची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीनं या क्वेश्चन्सला काय करतो बाळांनो आपण सॉल्व्ह करतो. अपेक्षा करतो की समजत असेल बाळांनो तुम्हाला एकदम इझी वेने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे ना. याचा टेक दी स्क्रीनशॉट याचा स्क्रीनशॉट घ्या नंतर पुढचे पॉईंट आपण काय करूया पुढच्या क्वेश्चनला आपण कंटिन्यू करूयात बाळांनो. ठीक आहे तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात. चला आता पुढचा क्वेश्चन सेकंड नंबरच्या क्वेश्चनला बघूयात आपण. किती झाले 2 झाले आपले. थर्ड नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे कसा सॉल्व्ह केला जाईल थर्ड नंबरचा क्वेश्चन. सेम टू सेम तुम्ही सुद्धा मेथडनी सॉल्व्ह करू शकता. माझ्यासोबत तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं तुम्हाला तेवढे आयडिया क्लिअर होऊन जातील की क्वेश्चन्सला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जात आहे मांडणी कशी केली जात आहे. ठीक आहे. आणि आयडेंटिटी ज्या लोकांनी माझा फर्स्ट नंबरचा व्हिडिओ पाहिला नसेल बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री वाला तो क्वेश्चन्स एकदा पाहून घ्या. त्यामुळे तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जातील की हा क्वेश्चन्स कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे किंवा सॉल्व्ह केला जातोय. चला आता पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. एकदम तो सुद्धा इझी क्वेश्चन्स आहे. इझी मेथडनी त्याला आपण काय करणार आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे तर चला थर्ड नंबरचा क्वेश्चन. थर्ड नंबरच्या सोल्युशनला आपण स्टार्टअप करत आहे. काय झालं सोल्युशन मध्ये मला सांगा कॉट थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 40 त्याला अपॉन मध्ये 9 असा क्वेश्चन तुम्हाला गिवन आहे. आता इथे काय करू आपण इथे सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करणार आहे बघा आपण. काय असते आयडेंटिटी मला सांगा बरं पटकन बाय थर्ड आयडेंटिटी 3 नंबरच्या आयडेंटिटीचा वापर करूया. काय होती थर्ड नंबरची आयडेंटिटी बघा सर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा अशी व्हॅल्यू होती. चला ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करा बरं. काय व्हॅल्यू 1 प्लस 40 अपॉन 9 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याला सॉल्व्ह करूयात बेटा आपण. मला सांगा 1 प्लस 40 चा स्क्वेअर 40 चा स्क्वेअर किती येणार 1600 त्याला अपॉन मध्ये आन्सर किती भेटलं बेटा इथे मला सांगा पटकन 9 भेटलं. ठीक आहे ना. 9 चा स्क्वेअर करावा लागेल. 9 चा स्क्वेअर किती भेटतो मला सांगा इथे 9 चा स्क्वेअर मला 81 लिहावा लागेल बेटा. 9 चा स्क्वेअर किती भेटतो मला इथे 81 किती भेटतो इथे 81 अशी कंडिशन आहे याच्यामध्ये. आता पुढे काय करूयात पुढे याला सॉल्व्ह करूयात बेटा आपण. कोणाची व्हॅल्यू कोसेक इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेकला अगोदर लिहितो इथे सर कोसेक स्क्वेअरला अगोदर लिहितो. याला ऍडिशन करूयात बेटा आपण. काय भेटतं आन्सर मला सांगा पटकन 81 81 अधिक 1600 म्हणजे 1681 त्याला अपॉन मध्ये 81 अशी कंडिशन मला भेटणार. आता हा जो 1681 आहे हा कितीचा स्क्वेअर आहे किंवा याचा रूट किती भेटणार मला ते काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. एकदा आपण काय करू 41 चा स्क्वेअर करून बघूयात. 41 चा स्क्वेअर 1 1 1 4 1 4 0 किती भेटणार आहे तुम्हाला सांगा. इथे भेटणार 4 1 4 आणि 4 चौका 16.
म्हणजे भेटला 1 8 आणि 16 म्हणजे 41 चा स्क्वेअर आहे बेटा तो कितीचा 41 41 चा स्क्वेअर आहे टेकिंग अ स्क्वेअर रूट जर मी रूट जर घेतलं तर कोसेक थीटा इज इक्वल टू इथे किती आन्सर भेटणार टेकिंग अ स्क्वेअर रूट इथे स्क्वेअर रूट घेतोय तर हा कोणाचा स्क्वेअर आहे 41 त्याला आपण मध्ये आन्सर किती भेटलं बेटा मला इथे 9 तर अशा पद्धतीने याला काय करू शकतो आपण सॉल्व्ह केलं जातं किंवा होतं चला आता पुढची कंडिशन मला कोण काढायचं होतं यामध्ये मला साइन काढायचं आहे ठीक आहे ना नाव रेसिप्रोकलचा वापर करूयात आपण मला सांगा साइन थीटा इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला 1 अपॉन कोसेक थीटा यावरून मला सांगा साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोसेक हियर 41 त्याला अपॉन मध्ये 9 या 9 ला पलटी मारा बेटा वर काय व्हॅल्यू भेटते साइन थीटा इज इक्वल टू 9 अपॉन 41 ठीक आहे ना तर हे भेटलं मला हे भेटलं कोसेकची व्हॅल्यू आणि हे भेटली मला साइनची व्हॅल्यू तर अशा पद्धतीने आपले किती क्वेश्चन झाले बाळांनो मला सांगा 3 क्वेश्चन झालेले आहेत एकदम इझी क्वेश्चन्स होता असं की हार्ड किंवा त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं बाळांनो चला आता ठीक आहे ना याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला लिहायचं असेल तर ठीक आहे लगेच आपण 4th नंबरचा क्वेश्चन घेऊन टाकूया ठीक आहे ना काय दिला 4th नंबरचा क्वेश्चन बघून घ्या 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आयएमपी मध्ये विचार बेटा येऊ शकतो पेपरला बराच वेळेस आलेला क्वेश्चन आहे त्यामुळे त्याला आयएमपी मध्ये घेऊयात आपण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये त्याला आपण काय करणार टाकणार आहे ठीक आहे ना बरेचसे काही क्वेश्चन्स आहेत जे आयएमपी आहेत ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे त्यासाठी आपण वन शॉट क्वेश्चन्स वगैरे अशी सिरीज काहीतरी लॉन्च करूयात आपण एखादी ज्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन काय केले जातील टीच केले जातील चला आता काय दिला क्वेश्चन बाळांनो 4 नंबरचा क्वेश्चन बघून घ्या एकदा सर 4 नंबरचा क्वेश्चन काय दिला याच्यामध्ये मला सांगा बरं पटकन की 5 sec थीटा मायनस 12 कोसेक थीटा अशी इज इक्वल टू 0 एक गोष्ट ट्रिग्नोमेट्रीच्या क्वेश्चन्स मध्ये कधीही लक्षात ठेवायचं क्वेश्चन कोणत्याही फॉर्मॅट मध्ये दिलेला असेल त्याला साइन कॉस्टच्या फॉर्म मध्ये घेऊन या कोणाच्या फॉर्म मध्ये आणायचा साइन कॉस्टच्या फॉर्म मध्ये आणायचा याच्यावर मी रेसिप्रोकल फॉर्म्युलांचा वापर करत पहिले आपण एक काम करतो ट्रान्सफर करतो बेटाकडे काय व्हॅल्यू भेटते बघा -12 ला ट्रान्सफर करायचे काय व्हॅल्यू भेटते मला सांगा सर 5 sec थीटा इज इक्वल टू 12 मायनसचा प्लस झाला प्लस 12 कोसेक थीटा आता यावर रेसिप्रोकलचा वापर करणार आपण सर रेसिप्रोकल मध्ये काय काय असतं मला सांगा बरं एकदा ठीक आहे तर रेसिप्रोकल बघूयात आपण हा जो सेक आहे का या सेकला असे लिहू का सर सेक इज इक्वल टू याला 1 अपॉन cos थीटा लिहू शकतो आणि हा जो कोसेक आहे का या कोसेक थीटा इज इक्वल टू मी 1 अपॉन sin थीटा लिहू शकतो ठीक आहे ना हे कर्ली ब्रॅकेट मध्ये आपले फॉर्म्युलेज आहेत मग यावरून मी काय लिहू सांगा पटकन मला यावरून मला काय भेटणार सर 5 त्याला n2 मध्ये सेकला काय लिहितो मी 1 अपॉन cos लिहिणार मी 1 अपॉन cos थीटा इज इक्वल टू याला काय लिहू मला सांगा 12 त्याला n2 मध्ये 1 अपॉन sin थीटा आता मी काय करतो बघा हा जो साइन आहे हा इकडे डिव्हायडेशन मध्ये आहे याला इकडे आणतो म्हणजे हा कुठे येणार न्यूमरेटर मध्ये येणार ठीक आहे हा इकडे डिनोमिनेटर मध्ये इकडे कुठे येणार न्यूमरेटर मध्ये येणार म्हणजे आणि हा जो 5 आहे का या 5 ला पण इकडे घेऊन येतो बेटा सर साइन ला इकडे नाही आणि 5 ला इकडे घेऊन या काय वेळ भेटते सांगा इथे भेटणार sin थीटा त्याला अपॉन मध्ये इथला हा cos इथे ऍज इट इज राहिला बाळांनो इज इक्वल टू इथे कोण होता 12 होता 12 त्याला अपॉन मध्ये हा 5 इकडे आणला तर 12 अपॉन 5 बनला चालेल ठीक आहे ना अकॉर्डिंग टू दिस कंडिशन काय बाळांनो मला सांगा आपण एक फॉर्म्युला बघितला होता sin अपॉन cos इज इक्वल टू tan लिहू शकतो आपण ठीक है ना म्हणजे काय अब sin cos पे भारी पड़ेगा है तो समझ जाने का tan आने वाला है जब sin cos पे भारी पड़ेगा है तो समझ जाने का tan आने वाला है म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो बाळांनो sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा असा फॉर्म्युला असतो मी काय करणार याच्यामध्ये tan पुट अप करणार तर tan थीटा इज इक्वल टू 12 अपॉन 5 अशी व्हॅल्यू मला याच्यामध्ये भेटली कोणती व्हॅल्यू काढायची होती मला पहा बरं सर मला सेक काढायचा आहे कॉस काढायचा आणि साइन काढायचा आहे ठीक आहे ना मग यावरून आपण पहिले आता tan निघाला म्हणजे मी सेक काढू शकतो बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पहिले आपण सेक काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ना बाय आयडेंटिटी मला आयडेंटिटीचा वापर करायचा काय ना बाळांनो आयडेंटिटी मला सांगा बरं पटकन फास्ट मध्ये tan जर तुम्ही आयडेंटिटी जर पाहिली तर काय असते आपल्याकडे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा यावरून मला सांगा सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेकला अगोदर लिहितो 1 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan
टॅनची व्हॅल्यू किती भेटली तर 12/5 म्हणजे काय करावं लागेल 12/5 या ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर 1 प्लस 12 चा स्क्वेअर 144 त्याला अपॉन मध्ये 5 चा स्क्वेअर ओनली 25. त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून जर सॉल्व्ह केलं बाळांनो 25 एक 25 25 अधिक 144 आन्सर 169 त्याला अपॉन मध्ये 25 इथे भेटला मला sec स्क्वेअर थिटा. टेकिंग अ स्क्वेअर रूट घेतोय बाळांनो. जर मी याचं स्क्वेअर रूट जर घेतलं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आन्सर किती भेटतं पाहून घ्या. sec थिटा इज इक्वल टू 169 हा 13 चा वर्ग आहे आणि 25 हा 5 चा. यावरून मला भेटली sec ची व्हॅल्यू sec इज इक्वल टू 13/5 इतका आन्सर मला भेटला. आता sec नंतर कोण काढायचा मला cos फाइंड आउट करायचा. आता cos कसा काढला जातो बाळांनो पाहून घ्या. तर cos थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 1/sec थिटा. तर cos थिटा इज इक्वल टू 1/sec ऑलरेडी किती भेटला 13/5 भेटलेला आहे. 13/5 फाईला ट्रान्सफर करा बेटावर. तर cos थिटा इज इक्वल टू 5/13 हे भेटलं मला cos ची व्हॅल्यू जी मला फाइंड आउट करायची होती. आता कोण राहिला साइन राहिला बेटा. कोण राहिला मला सांगा पटकन. आता साइन राहिला. साइनला काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. तर cos भेटलं तर साइन पण इझिली भेटून जातो बाय आयडेंटिटी. पुन्हा एक आयडेंटिटीचा वापर करू आपण बाय आयडेंटिटी. कोणत्या नंबरची वापरता तर फर्स्ट नंबरची वापरू. काय होती बाळांनो ती तर ती होती sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर मला सांगा cos काढायचं sin काढायचं तर cosला पलीकडे घेऊन जातो. तर इथे मला सांगा sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. यावरून मला सांगा sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस cos किती भेटला 5/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर. यावरनं sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 5 चा स्क्वेअर 25 13 चा वर्ग 169. याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करा. तर sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 मधून 25 गेले 144/169 टेकिंग अ स्क्वेअर रूट sin थिटा इज इक्वल टू 12/13. इझी पीझी सोप्पा चिमणीचा खोप्पा. ठीक आहे. तर असा क्वेश्चन होता बेटा. एकदम इझी क्वेश्चन होता. तुम्हाला एकदम थरोली सांगितलं कसा सॉल्व्ह केला जातो. टेक दी स्क्रीनशॉट. समोरच्या पॉइंटला जाऊयात बाळांनो आपण. घ्या पटकन स्क्रीनशॉट. घेतला असेल चला पुढच्या पॉइंटला जाऊयात आपण. ठीक आहे. तर एकदम इझी बाळांनो. जर तुम्ही प्रॅक्टिस करायला याची 1-2 वेळेस लिहून बघा. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत बाळांनो आणि फुल मार्क देणारे क्वेश्चन्स आहेत. कुठेही जर तुम्हाला सगळा खेळ फॉर्म्युलांचा ज्यांचे फॉर्म्युले पाठ त्यांचे मार्क फुल्ली मार्क्स आहेत. ठीक आहे ना. अवघड असं काहीच नाही. लोकांनी भाऊ करून ठेवण्याचं की हे लय अवघड आहे असं काही नाही. आपल्या डिक्शनरीमध्ये अवघड नावाचा विषय कुठेच नाहीये. ठीक आहे ना. अवघड सगळे आपण चांगले अवघड बाटलीत नेऊन घातले. ते एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे त्यांना घ्यायचा. ठीक आहे. चला कारण की आपल्या नावाचं स्वराज्य इन्स्टिट्यूट आणि स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या समोर कितीही अडचणी आल्या होत्या पण त्या अडचणींना त्यांनी कधीच असं अवघड म्हटलं नाही की ही अशक्य आहे. ठीक आहे ना. अवघड असेल अशक्य आपल्या डिक्शनरीमध्ये शब्द नाहीये बाळांनो. त्यामुळे ताण घ्यायचा नाही मोठा. चला आता पुढचा क्वेश्चनला बघूयात. पुढचा क्वेश्चन काय दिला आपल्याला. ठीक आहे ना. 5व्या मध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय करायचं पहा. सर सोल्युशन मध्ये मला tan इज इक्वल टू मला सेक ची व्हॅल्यू तुम्ही इथे बघा. आता काय घेऊन मला इथे सर tan थिटा इज इक्वल टू 1 व्हॅल्यू गिवन आहे. बघा आता इथे मला सेक ची न्यूमरिक व्हॅल्यू काढायची. मला कोसेक ची न्यूमरिक व्हॅल्यू काढायची. मला कॉस ची न्यूमरिक व्हॅल्यू काढायची. साइन ची. जसा tan चा मला एक नंबर दिला. न्यूमरिक व्हॅल्यू म्हणजे जर tan ची व्हॅल्यू मला 1 दिलेली तशी सेम टू सेम कंडिशन साइन साठी काढा, कॉस साठी काढा, सेक साठी काढा आणि कोसेक साठी काढा. जर यांच्यासाठी मी व्हॅल्यू जर फाइंड आउट केल्या त्या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आणि त्याला सॉल्व्ह करायचं बाळांनो. चला tan वरून आपण सेक काढू शकतो. सेक कसा निघतो पाहून घ्या. बाय आयडेंटिटी. सर बाय आयडेंटिटी मला आयडेंटिटीचा वापर करायचा. काय असते सर ती असते सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. काही सेपरेट करून लिहिलं 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर असं लिहायचं आपण. तर पहिले सेक अगोदर लिहिला मी. यावरून मला व्हॅल्यू सांगा. सर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan ची व्हॅल्यू किती आहे 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती होतो बाळांनो 1 चा स्क्वेअर 1 असतो 2 नाही होता. ठीक आहे ना. तर मला सांगा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि 1 2 झाले. इथं आन्सर भेटलं 2. तर यावरून टेकिंग अ स्क्वेअर रूट सेक इज इक्वल टू आन्सर भेटलं मला √2. इसको बोलेंगे अपन रिश्ता नंबर 1. हा भेटला मला पहिला रिश्ता. पसंत आहे का पाहून घ्या एकदा. जुळवून देऊ कार्यक्रम. जुळवायचेच मागे लागेले आपण तशी. चला
पुढची कंडिशन सेक भेटला मला, यावरून मी काय करू शकतो, कॉस काढू शकतो बेटा, ठीक आहे ना. तर मला सांगा कॉस इज इक्वल टू रेशो काय असतो 1/sec थिटा, यावरून कॉस इज इक्वल टू 1/sec थिटाची व्हॅल्यू किती भेटली √2, इथे भेटला मला √2, म्हणजे हा जो कॉस आहे त्या कॉसची व्हॅल्यू किती भेटली मला 1/√2, इसको बोलेंगे रिश्ता नंबर सेकंड. हा पाहून घ्या बरा वाटते जरसा 1/√2 आला, बऱ्यापैकी आहे, ठीक आहे. चला आता कोण कोण भेटला मला, कॉस भेटला, सेक भेटला, टॅन काढला आपण. आता काय करू बाळांनो, आपण याच्यावरून एकदा साइन काढून घेऊ आपण, ठीक आहे ना. साइन निघाला म्हणजे कोसेक भेटून जाईल मला, ठीक आहे ना. तर चला आता पुढची कंडिशन्स काय दिली बाळांनो पाहून घ्या. नाऊ फॉर साइन साठी कंडिशन करू आपण. नाऊ आता मला कोण काढायचं, साइन काढायचा, मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू 1. यावरून मला सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉसची व्हॅल्यू किती भेटली 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर मला सांगा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एक काम करा, ठीक आहे ना, इथे सॉल्व्ह करून घ्या एकदा आपण. मला सांगा 1 चा स्क्वेअर किती भेटणार 1 आणि √2 चा स्क्वेअर किती भेटला मला, इथे ओन्ली 2 भेटला इज इक्वल टू 1. याला ट्रान्सफर करायचं, काय व्हॅल्यू भेटते सर, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - 1/2. एक मधनं अर्धा गेला अर्धा राहिला, अरे हा एक आहे त्यातनं अर्धा गेला म्हणजे अर्धा राहिला. तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आन्सर भेटलं 1/2. टेकिंग अ स्क्वेअर रूट घ्यायचं, रूट घेतल्याच्या नंतर साइन थिटा इज इक्वल टू आन्सर 1 चा रूट 1 आणि √2 चा रूट √2. ठीक आहे, ही भेटली मला साइनची व्हॅल्यू. यावरून मी कोसेक काढू शकतो, सांगा सर कोसेक इज इक्वल टू कसा काढणार 1/, काहीच नाही सर, साइन थिटा काढा. यावरून कोसेक थिटा इज इक्वल टू 1/, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन, साइन इज इक्वल टू 1/√2 आहे बाळांनो, 1/√2. याला पलटी मारतो वर, म्हणजे कोसेक थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू ओनली √2. ठीक आहे, ओके. याला आपण 2 नंबर म्हटलं होतं, याला आपण 3 नंबर म्हणूयात आणि याला आपण 4 नंबर म्हणूयात. ओय बाबांनो काय विचारलं होतं पाहून घ्या एकदा. tan इज इक्वल टू 1, तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा आणि सॉल्व्ह करा त्याला. तर काय दिली कंडिशन पाहून घ्या सर, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन मध्ये सेक थिटा प्लस कोसेक थिटा, इथे व्हॅल्यू पुट अप करायची तुम्हाला. चला आता व्हॅल्यू साइन इज इक्वल टू किती भेटलेलं आहे पाहून घ्या, ठीक आहे ना. फ्रॉम कोणावर लिहितो बेटा आपण, मला सांगा सर, फ्रॉम कहां से लिखेंगे अपन इसको, फ्रॉम 1 2 3 एंड 4 वरना, फ्रॉम 1 2 3 एंड 4th वरना काय व्हॅल्यू भेटते सांगा. साइनची व्हॅल्यू किती बेटा 1/√2 प्लस कॉसची व्हॅल्यू पण किती असेल 1/√2, 100% 1/√2. त्याला अपॉन मध्ये कोणाची व्हॅल्यू लिहायची आता, सेकची. सेक इज इक्वल टू √2 होता बेटा, सेक इज इक्वल टू √2 होता. आणि नंतर कोण आहे कोसेक इज इक्वल टू पण √2 च आहे बेटा, √2. चालेल. तर अशा पद्धतीने याला काय केलं जातं, सॉल्व्ह केलं जातं. आता बघा वरचा डिनोमिनेटर तुम्ही जर पाहिला तर डिनोमिनेटर कॉमन आहे बेटा √2, 1 + 1 आन्सर किती भेटलं मला इथे 2. त्याला अपॉन मध्ये व्हॅल्यू किती भेटली मला सांगायची पटकन √2. त्याला अपॉन मध्ये व्हॅल्यू किती भेटली मला इथे √2. अशा पद्धतीने याला काय केलं जातं, सॉल्व्ह केलं जातं. ठीक आहे ना, नक्की 100% पाहून घ्या, पुन्हा बघून घेऊ आपण एकदा. सर इथे जर तुम्ही पाहिला तर 1 + 1 इथे बघा दोघांची ऍडिशन, इथे 1 असतो इथे 1 असतो, 1 + 1 इथे 2√2 पाहिजे होता बेटा. काय पाहिजे होता इथे 2√2 अशी कंडिशन्स इथे पाहिजे होती. आता बघा सर, हा न्यूमरेटर, हा डिनोमिनेटर आणि हा न्यूमरेटर जर याला पलटी मारलं तर हा इथे येणार बेटा. म्हणजे आन्सर किती भेटतं मला सांगा 2 मध्ये हा इथला, सर इथला हा √2, त्याला * मध्ये 2√2 अशी कंडिशन मला भेटते इथं. ठीक आहे ना. आता जर अशी कंडिशन मला भेटली, त्याला सॉल्व्ह कसं केलं तर बाजूला पाहून घ्या सर. या दोघांचा एकदा गुणाकार करा, म्हणजे काय राहतो सर, वर तर 2 राहिला, इथे किती राहिला मला सांगा, इथे झाला तुमच्याकडे √4. त्या 4 ला बाहेर काढा, आन्सर किती भेटलं 2/2 दिस कंडिशन, म्हणजे 2 × 2 राहिला, तर इथला 2 आणि इथला 2 एक कॅन्सल झाला, त्याला रूटच्या बाहेर घेतलं, रूटच्या बाहेर इथे 2 भेटला, मग 2 कटले, म्हणजे आन्सर किती भेटलं बेटा मला इथे 1/2. म्हणजेच आपण कोणाला सॉल्व्ह केलं मला सांगा, या कंडिशनला सॉल्व्ह केलं आपण, तर मला सांगा साइन थिटा प्लस कोण आहे कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू आन्सर मला भेटलं इथं 1/2. तर अशा पद्धतीनं
मी काय बोललो होतो, आपल्या डिक्शनरीमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, ठीक आहे ना. असा सिंपल क्वेश्चन्स होता बघा, ठीक आहे ना. यापैकी तुम्ही जर पाहिलं तर हा क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन व्हेरी IMP मध्ये लिहून घेसाल, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने क्वेश्चन्स होते. टेक दी स्क्रीनशॉट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर समजत असतील, जमत असतील, म्हणजे मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा, ठीक आहे ना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा, म्हणजे समोरचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल, ठीक आहे. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. थांबूयात आपण इथे. धन्यवाद. थैंक यू सो मच. ठीक है, चला मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. चलो दुआ में याद रखना बेटा. थैंक यू.